बरोबर घ्या. आज या ठिकाणी जिल्हा बुलढाणा निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये भेट देणार आहोत. आज या संविधानाच्या मार्गाने लोकांना न्याय मिळवण्यासाठी या संविधानाने पूर्ण भारतभराला न्याय दिलेला आहे. तसंच आता आपण आतमध्ये बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये जात आहे. त्या रुग्णालयामध्ये जात असताना आपण सगळी चौकशी करणार आहे. प्रत्येक कॅबिनला डॉक्टर हजर राहतात की नाही याची चौकशी करणार आहे. आपलं आय कार्ड वगैरे असेल ना आपल्याला, मग आय कार्ड घालून का नाही आपण. म्हणजे काय होतं माहिती आहे का, येणाऱ्या त्या पेशंटले माहिती पडते की हा रुग्ण डॉक्टर कोणते काय कोणते. मग आय कार्ड दिला असेल ना तुम्हाला, नाही का मॅडम. आपण इंटरनेट आपला आय कार्ड तुम्हाला भेटलं नाही का, नसतं का. बरं ठीक आहे, धन्यवाद. आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून आलो आहोत आणि पूर्ण डॉक्टर लोकांची तपासणी या ठिकाणी करणार आहे. आय कार्ड गळ्यामध्ये असतात का नसतात हे आम्हाला समजलं पाहिजे आणि पूर्ण भारतभर ते लोकांना कळलं पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे का, तुमच्याकडे जर आय कार्ड असेल तर कोणीही तुम्हाला आवाज देईल की डॉक्टर साहेब आमचे पर्ची पहा किंवा हे पहा. तुमच्याकडे जर नसलं तर कोण तुम्हाला आवाज देणार. आपल्याकडे आय कार्ड आहे का अवेलेबल आहे, रिलीज मग शासनाने. बरं इथं कोण आहे ऍक्च्युअली. इश्यू म्हणजे आय कार्ड म्हणजे तुमच्या गळ्यामध्ये आय कार्ड असलं की पुढच्या माणसाला रुग्णाला समजेल ना की डॉक्टर आहे. आता समजा मी टोपी घालून आलो, चार लोक माझ्याकडे का पाहतात किंवा यांच्याकडे हे काहीतरी पेशंट आहेत ते आज येतात परवा पण येतात, तर त्यांना माहिती नाही दररोज नाही. आता संक्राम करून एखादा नवीन आला, समजा मी नवीन आलो मग माहिती आहे तुम्ही डॉक्टर. ठीक आहे, धन्यवाद. बंद नाही करा तुम्ही. अतिरिक्त जिल्ह्याचे इथं कोण आहे सर. डॉक्टरना भेटा सीएस ऑफिस मध्ये. काय नाव आहे सरांचं. डॉक्टर विशाल. नमस्कार सर. आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून आलो सर. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये रुग्णालयामध्ये प्रत्येक डॉक्टरांची आपली ओळख झाली पाहिजे, त्या माध्यमातून आपण आलो. हे कोणता विभाग आता प्लास्टर विभाग. आतापर्यंत किती रुग्ण तुम्ही प्लास्टर केले. आज आपलं नाव सांगा, पुढे या समोर असं झाले. आपलं नाव सांगा. सुरेश नारायण दांडगे. तुमचं पोस्ट कोणती. सर आय कार्ड वगैरे नसतं का आपल्याला. आहे मग घालत का नाही. घातलं पाहिजे ना सर. कसं माहिती आहे का, प्लॅस्टरवाले कोण कसं काय ओळखायचे आम्ही. उगा आता हे सगळे नाही परिचय आहे, पण अपरिचित लोकांना कसं ओळखायचं पाहिजे की नाही मला सांगा. तुमचं नाव काय. राजेंद्र कंबळसकर. तुम्हाला जर नावच नसतं कसं. तर हे अनिवार्य आहे, ते घातलं पाहिजे. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेला आहे त्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. आपण जनतेचे सेवक. आम्ही कोण आहे. तुम्ही सेवक नाही, आम्ही मालक आहे. जनता ही मालक आहे ना. तुम्ही जनता आहे. आम्ही सेवक. बरोबर, म्हणून आम्ही टोपीवर लिहिलंच आहे. चांगलं वाचा. मी मालक बोलतो. धन्यवाद. आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून आलो की पूर्ण डॉक्टरांची ओळख आणि लोकांना रुग्णांना ट्रीटमेंट भेटते का त्याच्यासाठी घालून नाही. कारण आपण आय कार्ड वगैरे असलं सर आपल्याला. सर आपल्याला आहे का आय कार्ड दिलं नाही का. ओटी मध्ये त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला भेटले नाही का. बरं. तुमचं नाव का. मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करता का समजा डिसिजन. बरं अर्थ बाब सर या का. नमस्कार. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष आहे, त्या माध्यमातून पूर्ण आपल्या रुग्णालयाची माहिती घेण्याकरता आलेलं आमचे समोर येतो. हे दाखवा पूर्ण काय करतात सर.
आपण पेशंट आहात का? आपलं नाव सांगा. काम पैठण पैठणी. आपण कसं करता आला होता? ते आम्ही पडलो सकाळी बरं बरं. मग तुमची ट्रीटमेंट वगैरे योग्य झाली ना? काही तकलीफ? आता कधी या सांगा डॉक्टर. बरं बरं, धन्यवाद. सर आपलं आय कार्ड आहे का आपल्याला? म्हणजे वरूनच भेटलं नाही का होतं का नाही असं? पोस्टिंग बरं म्हणजे अलाउड नाही तिकडचे कुठलं? बरं आपलं नाव सांगा पूर्ण आहे. डॉक्टर सुरेखा. बरं आपल्याकडे हे कोणतं विभाग? ऑर्थो. धन्यवाद. काही तकलीफ तरी आहे? श्री पुरुष पट्टी कक्ष. इकडं कोण आहे? आज या ठिकाणी आपण बुलढाणा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आलो असता काही डॉक्टर लोकांची आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सांगा सर आपलं नाव काय? नितीन श्रीकृष्ण. ओके. आपलं आय कार्ड? मुख्यमंत्री असं का? आता पेमेंट किती तुम्हाला? 10 पडतं का? बरं सुट्टी किती काही सुट्टी असते का? सुट्टी सॅटर्डे आपली असतो आणि संडे सुट्टी. संडे सुट्टी असते. सरकारी दवाखान्यात सुट्टी असतात का? हां सरकारी दवाखान्यात सुट्टी असतात का? सुट्ट्या तर नसतात सर. सण जर आले सण वगैरे सुट्टी असतात. पण 24 तास आपल्याला सेवा आहे सरी दवाखान्याची. मग सुट्टीचं कसं काय आलं? सुट्टीचं काही नाही. मला शिफ्ट बदलू शकते. त्याच्याऐवजी मी येऊ शकतो किंवा तुम्ही येऊ शकता. बरोबर आहे की नाही? सुट्टी राहा नाही पण सुट्टी अलाउड नाही असेल. सरकारी दवाखान्याला सुट्टी अलाउड नाही. पोलीस यंत्रणेला सुट्टी अलाउड नाही. ओपीडी बंद असते फक्त. बाकी दवाखाना चालू असतो ना. बरं आपल्याकडे कोणकोणतं काय कार्य करता तुम्ही? सांगा ते कार्य सांगा. ड्रेसिंग आणि ड्रेसिंग. आज किती ड्रेसिंग केले? किती तुमचे मास्टर होता? घ्या मास्टर. किती लोक झाले? घ्या मास्टर. फोन फोटो घ्या. ठीक आहे. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. असंच कार्य करत राहा जेणेकरून आपला भारत पुढे जाईल. मॅडम आहात येऊ? आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी माध्यमातून आपले पुस्तक परिचय द्यायचा आहे. इथे समोर या पुस्तकाचा कॅमेरा आहे फक्त. आम्ही चौकशी करून राहतो की प्रत्येक रुग्णाचे ट्रीटमेंट होते का? प्रत्येक डॉक्टरांचे नाव आपल्याला माहित पाहिजे. कारण काय होतं वेळोवेळी जे लोक येतात ते काय होतात की डॉक्टर लोक तिथं राहत नाही. रुग्णांचे असे कंप्लेंट आलेले आहेत. त्यामध्ये आपलं नाव सांगत आहे. मी डॉक्टर विश्वास म्हणून मी ऑडिओलॉजिस्ट. असं का? ज्यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम असतो त्यांच्या आज किती लोकांचे तुम्ही हे केलं? आज किती मला 5 सांगितले. घ्या सर एकदा. बरं नक्की 29 तारीख. हे सरकारी याच्यात असं हे नसतं का मॅडम? जसं आपलं एखादं लेटर असतं हे साध्या लेटरवर कसं काय अलाउड? असं आपल्या असं का? म्हणजे अलाउड ते देत नाही का शासन? ते बदलाय पहिलं काम. असं का? आणि आपलं आय कार्ड वगैरे नसतं का आपल्याकडे? नाही रोज नाही घालत. रोज नाही घालत. बरं ठीक आहे. बरं आय कार्ड घालत जा म्हणजे कारण काय होतं की आम्हाला ते तर बरं मॅडम. हां हेच घ्या. हेच करे मार्गात घ्या. अस्वच्छता दाखवा द्यायची.